हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर इथे चालली होती दोघांची मस्ती. ॲक्च्युली मस्ती अशी की हा जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे, ॲक्च्युली त्याचं नाव आहे मार्तंड. तर तो घेऊन आला. तर मी आंब्याचा पूर्ण तो जी ट्रे होता ते पूर्ण ट्रे तो घेऊन आला होता. त्यातले आंबे हिरवे जरी दिसत असतील ना तुम्हाला, तर ते आंबे होते सगळे पिकलेले. तर ॲक्च्युली खूप गोड आंबे होते. केसर आंबा होता आणि हा होता माझ्या शेतातला. तर ॲक्च्युली तो घेऊन आला होता पूर्ण. मग त्याची आणि माझ्या छोट्या मुलाची चालू होते मस्ती, की मला दे, तुला दे, ओढाओढ चालू होती. तर तो म्हणत होता की नाही नाही, मी नाही देणार, मी खेळणार आहे. पण मग थोडंसं त्याला हे करून की बाबा दे एखादा, त्याला आंबा दे. तो बसला आहे त्याच्या मागे. ॲक्च्युली तो इकडनं सरकत सरकत तिथपर्यंत त्या टोकापर्यंत गेला आणि नंतर तोही त्याच्या मागे मागे गेला. ॲक्च्युली तो सोफ्यासोबत उभं राहिला होता. तर त्याला मी सांगितलं नाही नाही, तू खाली बस. माझ्या मुलाला जयला त्याला सांगितलं तू खाली बस. आणि ते खाली बसता बसता तो तिथे त्या साईडला त्याच्या मागे मागे खेळायला गेला. मग त्याला सांगितलं की नाही नाही, एक तरी आंबा दे. मग त्याने इथे एक आंबा दिला. त्या दोघांची मस्ती चालू होती. त्यांनी खूप मस्ती केली. ॲक्च्युली मी सांगितलंच होतं मला की मी माहेरी चालली म्हणून. ॲक्च्युली मी माहेरी आले होते. आणि आमच्या हे बघा इथे एक त्यांनी ग्रीन आंबा दिला त्याला. आणि हे आंबे सगळे धुवून म्हणजे त्या ह्याच्यात ट्रेमध्ये असे ठेवले होते, सगळे धुतलेले आंबे. मग त्याला सांगितलं की नाही नाही, तू याच्यासोबत पण खेळ, म्हणजे दोघंजण मिळून खेळा असं. मग दोघंजण इथं मिळून खेळले. म्हणजे आंबा नंतर त्यांनी आंबे पण खाल्ले. आणि नंतर आमचा प्लॅन बनत होता गेम झोनला जाण्यासाठी. ॲक्च्युली संभाजीनगरमध्ये 2-3 असे प्ले झोन झालेले आहेत की तिथे आपण मुलांना घेऊन खेळू शकतो. तर आमचं हो नाही करत चाललं होतं. मी माझ्या बहिणीला म्हटलं तू माझ्या म्हणजे लहाण्याला सांभाळ, जयला सांभाळ आणि तुझ्या मुलीला सांभाळ, मी या दोघांना घेऊन जाते संध्याकाळी. तर आम्ही संध्याकाळी आलो होतो प्ले झोनमध्ये इथे खेळायला. तिथे तुम्ही बघू शकता तो मार्तंड खेळत होता. ॲक्च्युली हा सेक्शन होता पूर्ण 5 वर्षाच्या खालच्यांचा. पण म्हणजे एकच माझा मोठा मुलगा तो आहे मोठा आहे, तर तो इथे अलाउड होता. पण आम्ही त्यांना कसं तरी कन्व्हिन्स केलं की बाबा नाही, याला लहानाला घेऊन मी कुठे जाऊ ना, कुठल्या सेक्शनमध्ये खेळून. मग त्यांनी अलाउ केलं की बाबा ठीक आहे, तुम्ही तिन्ही मुलांना घेऊन इथे जातात. 3 मुलं असे की माझी मैत्रीण पण होती. मैत्रिणीसोबत मी गेलेले. तिचा एक मुलगा होता. ॲक्च्युली तिचे पण 2 मुलं आहेत. तर तिने एक मुलगा सासरीच ठेवलेला आणि दुसरा मुलगा सोबत ती घेऊन आली होती. तर तसे ते तिघंजणं मिळून खेळत होते. तर हा बघा कसा चढायचा प्रयत्न करतो, वर चढायचा, कुठे कुठे जायचा प्रयत्न करत होता. त्याची खूप मस्ती केली. बॉलमध्ये खूप मस्ती झाली. नंतर बॉल इकडे तिकडे फेकाफेकी झाली. नंतर बाकी जो सेक्शन तो वर चढा, परत स्लायडिंग वगैरे ते ओपन करून त्या जाळीतनं येऊन वगैरे असं त्यांची ते मस्ती खूप चालू होती. त्या दोघांनी पण खूप एन्जॉय केला आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. म्हणजे तिघांनी मिळून भयानक म्हणजे खूप एन्जॉय केला. ॲक्च्युली आम्हाला स्लॉट 1च तासाचा मिळाला होता. पण निघताना फार रडारड झाली थोडी, की नाही नाही मला यायचं नाही वगैरे असं चालू होतं. हे बघा इथे बॉल वगैरे खेळत होते. बॉलमध्ये उड्या वगैरे मारणं चालू होतं त्यांचं दोघांचं पण. आणि तिथे एक कॉर्नर पण होतं, तिथे कोल्ड्रिंक्स वगैरे असे होते. पण आम्ही काही घेतलं नाही. आम्ही फक्त खेळलो आणि याच्यानंतर आम्ही गेलो होतो पिझ्झा घ्यायला. ॲक्च्युली आम्ही पिझ्झा पार्सलच घेतला होता, घरी जाऊन खाणार होतो. तर बघा हे आम्ही दोघीजणी आहे. ही माझी स्कूल फ्रेंड आहे. ॲक्च्युली आम्ही आहोत 5वीपासून सोबत. येस, 5वीपासून सोबत. आणि ॲक्च्युली यांचं झालेलं होतं ते खराब. तिथे बॉल म्हणजे ऑटोमॅटिक तर जात होते, पण आम्ही सुद्धा भरून देत होतो वरती. त्या साईडला जे नळ म्हणजे पाईप दिसतात तर मोठे मोठे, हां, त्याच्या थ्रू एक 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 आम्ही भरत होतो. आणि मग त्याला असं वर चढून ओपन करावं लागत होतं. तर तिथे ओपन केलं, त्यांनी मज्जा केली. हे बघा हा इथे बॉल खेळतोय, बॉलच इथे भर तिथे भर, त्याची मस्ती चालू होती. ॲक्च्युली यांनी खूप खूप एन्जॉय केला. आणि तुम्ही इथे पुढे बघणारच, काहीच भीती नव्हती त्याला. मी कुठे चढतोय, कसं तरी, किती छोटा रस्ता आहे, केवढा मोठा रस्ता आहे, हे राऊंड आहे का काय, उड्या बिनधास्त उड्या मारत मारत तोही जात होता. तर त्यांनी मस्ती केली. आम्ही खूप एन्जॉय केलं. ॲक्च्युली आमच्या थोड्याफार गप्पा पण झाल्या दोघी मैत्रिणींच्या. आणि आम्ही भरपूर असे फोटोही काढले. मी थोडं त्याच्याकडे पण लक्ष देत होते आणि म्हणजे मोठ्याकडे पण लक्ष देत होते आणि आमच्या गप्पा पण चालल्यात. हे बघा एवढी याची मस्ती, डायरेक्ट असा खालून वर चढत गेला. आणि इथे एक पण एवढी मोठी जाळी होती. त्याला तरी माझा मोठा मुलगा मल्हार सांभाळत होता. पण नाही, त्याची मस्ती त्यालाच काही करायचं होतं. हे बघा असे इकडून इकडे उड्या मारत त्या दोरीवरच्या पाय देऊन वर चढणं, परत ते पाय देऊन खाली येणं, परत तिकडे उड्या मारणं, अशी कंटिन्यू मस्ती याची चालू होती. ते बघा या साईडने मला बघत होता, मला बोलत होता. नंतर परत खाली आला, परत इकडनं वर गेला. बघा बॉलमध्ये सगळी मस्ती याची चालू होते. ॲक्च्युली मी माहेरी आल्यामुळे कसं झालं, मी खूप म्हणजे थोडं मैत्रिणीसोबत घरी तिकडे फिरणं आमचं चालूच होतं थोडंसं. तर हे बघा तुम्हाला दिसत असेल कसं वर चढत गेला. तर इथे मस्त खूप आम्ही
एन्जॉय केलं ॲक्च्युली. माहेरी पण मी खूप कमी दिवस राहिले यावर्षी. ॲक्च्युली मी राहते तर जवळपास 20 ते 25 दिवस ऑलमोस्ट मी कंप्लीट करते, पण ह्यावेळेस मी मला वाटतं 7च दिवस राहिले. आणि ते बघा इथे आम्ही एक फोटो सेशनचा आमचा व्हिडिओ काढणं चालू होता, तर मी ओपन करतो त्याला आणि या साईडला मारतांडला मी बोलत होते की ये म्हणून येत, कारण की त्याला खूप आवडत होतं. त्यांनी पण खूप एन्जॉय केलं होतं. हे बॉल असे वरून पडता येतात. तर आम्ही ते एन्जॉय, पण तो काही आला नाही. तो एकदम लास्ट सेक्शनला तिथे आला. इथं जोपर्यंत संपत आले होते ना बॉल, ते बघा तो आला आणि त्याला म्हटलं काय रे संपल्यावर आला असतो. हा इथे पण त्याची मस्ती तशीच चालू होती. त्यांनी खूप मस्ती केली आणि ते खेळणं हे केलं आणि साईडला पण मोठं मुलांचं सेक्शन होतं इथे, म्हणजे मोठे गेम्स वगैरे, जम्पिंग वगैरे. तर तिथे तो रडत रडत गेला आणि तिची जी होती एक ताई, तर तिने जी तिथे मुलांच्यावर लक्ष वगैरे ठेवत होते, तिने काय केलं, त्याला इथे आणून दिलं माझ्याजवळ. थँक्यू फॉर वॉचिंग.